हॅलो मित्रांनो. आज आपला जो टॉपिक आहे तो आहे युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे. तर बेसिकली युनिट्स आणि मेजरमेंट काय असतं आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. युनिट्स आणि मेजरमेंट मध्ये खूप बेसिक पासून आपण स्टार्ट करतोय. याच्यामध्ये आपल्याला युनिट काय असतं आणि मेजरमेंट काय असतं याच्यामध्ये पूर्ण डेप्थ मध्ये तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन केलं जाईल. तर हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत युनिट्स अँड मेजरमेंटचे तर ते याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर मोस्टली खूप बेसिक क्वेश्चन्स नीट आणि जेडब्ल्यू मध्ये याच्यावर विचारले जातात. खूप थेरॉटिकल हा टॉपिक आहे. याच्यामुळे याच्यामध्ये बेसिकली डायमेन्शन्स फाइंड आउट करायला तुम्हाला सांगतात. याच्यामध्ये आपल्या फिजिक्स मध्ये जेवढे पण तुमचे टर्मिनॉलॉजी असतील जसे ऍक्सिलरेशन आहे, व्हेलॉसिटी आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टी ग्रॅव्हिटी आहे, स्ट्रेस आहे, जेवढे पण लॉज आहेत किंवा मेजर कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावर तुम्हाला डायमेन्शन्स फाइंड आउट करायला लावतात. त्याच्यावर तुम्हाला मोस्टली ह्या रिलेटेड क्वेश्चन्स येतात जे जे की तुम्हाला त्याच्यावर डायमेन्शन्स फाइंड आउट करायला लावतात. तर जसं जसं आपण पुढे जाऊ त्याच्यामध्ये तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग येईल की आपण डायमेन्शन्स कसे फाइंड आउट करतो. आणि काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत जसे की सिग्निफिकन्स आहे, त्याच्यानंतर सिस्टम्स आहेत, टाइप्स ऑफ सिस्टम आहेत. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला या टॉपिक मध्ये जे आहेत ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मिस नाही करायचं जेणेकरून तुम्हाला जे पण माझे नवीन नवीन व्हिडिओज अपलोड होत असतील तर ते तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये बेसिक आपल्याला स्टार्ट करायचं होता की याच्यामध्ये मेजरमेंट काय असतं. मेजरमेंट म्हणजे काय, अशी एखादी प्रोसेस आहे. याला आपण काय करतो, एखाद्या क्वांटिटीला कम्पेअर करतो. ठीक आहे. तर कम्पेअर कसं करतो, जसं की तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण दुकानामध्ये जातो तर तेव्हा तो दुकानदार काय करतो, जसं की जुन्या काळामध्ये पहिले तराजू असायचा. एका याच्यामध्ये तो काय करायचा, जे की स्टँडर्ड वेट्स आहेत जसं की आपला 1 kg म्हणूया, 2 kg म्हणूया. ठीक आहे. आणि आपल्याला साखर घ्यायची आहे तर एका याच्यामध्ये तो साखर ठेवतो आणि एका याच्यामध्ये पारड्यामध्ये तो वेट ठेवतो. म्हणजे आपण काय करतो, याच्यामध्ये कम्पॅरिझन करतोय विथ स्टँडर्ड्स. ठीक आहे. तर आपला हा जो 1 kg आहे हा काय एक स्टँडर्ड आहे. आपला स्टँडर्ड म्हणजे एक डिफाईन स्टँडर्ड ते आहे तो. ठीक आहे. तो बाय कॅल्क्युलेशन बाय सम लॉज आणि बाय सम एक्सपेरिमेंट्स तो डिफाईन केलेला आहे. त्याच्यामुळे आपण 1 kg त्याला म्हणतो. ठीक आहे. एका तराजूमध्ये आपण 1 kg ठेवतो आणि दुसऱ्या तराजूमध्ये 1 किलो ठेवतो आणि दोघांचं मेजरमेंट म्हणजे कम्पॅरिझन करतो. साखरेचं कम्पॅरिझन आपण त्या स्टँडर्ड सोबत करतो. यालाच आपण म्हणतोय मेजरमेंट. तर याची डेफिनेशन सांगायची झाली, द प्रोसेस इन विच कम्पेअरिंग द क्वांटिटी विथ द स्टँडर्ड, नथिंग बट द मेजरमेंट. ठीक आहे. तर ह्या डेली रुटीन मध्ये आपण कोणत्या गोष्टी बघत असतो तर ते मी तुम्हाला ठराविक सांगतो. जसं की मेजरमेंट इन एव्हरीडे लाईफ. आपण मोस्टली बघा अ, जेव्हा फ्रुट्स वगैरे घ्यायला जातो तर त्यावेळेस काय करतो, तो एका वेइंग मशीनवर तो फ्रुट्स ठेवत असतो आणि ते आपण मेजरमेंट करून घेतो. तर याच्यामध्ये काय करतो, तो फ्रुट्सचं जे आहे जे वजन आहे तो मेजर करत असतो. म्हणजेच काय, वेट तो मेजर करत असतो. वेट म्हणायच्या मास मेजर करत असतो. ठीक आहे. तर त्याचं वस्तुमान किती आहे तर तो आपल्याला त्याच्यामधून समजतो. जसं की 1 kg आहे, 2 kg आहे. तर हा तो काय आहे, 1 kg 2 kg हा मास ऑफ द दॅट फ्रुट्स. ठीक आहे. दुसरा आहे मेजरमेंट ऑफ व्हॅल्यू. जसं बघा आपण सकाळी सकाळी जसं दूधवाला येतो तर तो काय करतो, आपल्याला 1 लिटर किंवा आपण 2 लिटर दूध घेतो तर त्याच्याकडे तो एक माप असतो, म्हणजे एक स्टँडर्ड आहे तो. ठीक आहे. तर तो त्या मापाने आपल्याला 1 लिटर दूध देत असतो. ठीक आहे. तर हे डेली रुटीनचे एक्झाम्पल्स आहेत जेणेकरून तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग यासाठी मी हे तुम्हाला दाखवतोय. दुसरं आहे की मेजरमेंट ऑफ लेंथ. ठीक आहे. आपण लेंथ करतो, जसं जेव्हा की आपण टेलर जवळ जातो तर टेलर काय करतो, आपल्या कोणत्या साईजचे आपल्याला युनिफॉर्म शिवायचे किंवा ड्रेस शिवायचा तर तो तो अकॉर्डिंगली मेजरमेंट देत असतो. म्हणजेच काय, तो एक लेंथ मेजर करत असतो. जसे की आपल्या हाताची लेंथ असेल. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तो मेजरमेंट करत असतो, लेंथ विड्थ सगळ्या गोष्टी मेजर करत असतो. दुसरं बघा, टेम्परेचर आहे, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. जसं की आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यावेळेस काय करतो,
आपल्याला खूप जास्त फिवर आलेला असतो. मग त्यावेळेस आपल्याला समजत नाही की ऍक्च्युअली आपल्याला किती ताप आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी तो काय करतो, एक थर्मोमीटर असतो. तर त्याने तो काय करत असतो, मेजर करतो टेम्परेचर. डॉक्टर कधी पण बघा, एक तर तोंडाद्वारे टेम्परेचर मेजर करतील, नाहीतर आपल्या ज्या काखीमध्ये ते थर्मोमीटर ठेवत असतात, जेणेकरून त्यांना बॉडीचं टेम्परेचर तिथे एक्झॅक्ट समजत. ठीक आहे. तर ते बेसिकली काय करतात, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. ठीक. ह्या बेसिक टर्मिनॉलॉजी आहे तुम्हाला समजण्यासाठी. नीड फॉर मेजरमेंट इन फिजिक्स. ऍक्च्युली काय गरज आहे? बरोबर आहे. म्हणजे मेजरमेंट करायची काय गरज आहे? तर आपल्याला बेसिकली याच्यामुळे काय समजतं, द अंडरस्टँड द एनी फिनॉमिनल इन फिजिक्स वी हॅव टू परफॉर्म एक्सपेरिमेंट्स. म्हणजेच काय, मेजरमेंट केल्यामुळे आपल्याला ऍक्च्युअल त्याचं हे समजतं, मॅग्निट्यूड समजत असतं की बाबा किती आहे, म्हणजे किती अमाऊंट मध्ये तो आहे. ठीक आहे. त्याच्यामागे भरपूर लॉज आहेत, एक्सपेरिमेंट्स आहेत. तर त्याच्या जेणेकरून आपण त्यांनी फिजिकल प्रॉपर्टीज लाईक लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, ह्या सगळ्या बेसिक ज्या प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज, ते आपण मेजर करतो. दुसरं एकदम सिम्पल, फिजिकल क्वांटिटी. मोस्टली आपल्या 7 फिजिकल क्वांटिटी आहेत. त्याच्यामध्ये काय, फिजिकल क्वांटिटीज मोस्टली काय असतात हे आपल्याला समजणं इम्पॉर्टंट आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, ज्या फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करू शकतो आणि ते डिस्क्राईब करू शकतो नंबरने, त्यालाच आपण म्हणतो फिजिकल क्वांटिटी. ए फिजिकल प्रॉपर्टी दॅट कॅन बी मेजर्ड अँड डिस्क्राईब बाय अ नंबर इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मास ऑफ ए पर्सन. ठीक आहे. म्हणजे माझा वेट आहे सपोज, तर जो 65 kg आहे, तुम्ही मेजर करू शकतो. लेंथ ऑफ द टेबल इज 3 मीटर. एरिया ऑफ हॉल म्हणजे एखाद्या रूमचं सपोज क्षेत्रफळ आहे, तर ते 100 मीटर स्क्वेअर आहे. टेम्परेचर ऑफ रूम, जसं की टेम्परेचर आपण रूमचं पण व्हेरीफाय करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी काय, एक फिजिकल क्वांटिटी आहे, जी की आपण मेजर करू शकतो. तर त्यालाच आपण म्हणतो फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर फिजिकल क्वांटिटीचे दोन टाईप आहे बेसिकली. त्याच्यामध्ये एक आहे फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरा आहे डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे. तर आपण पहिले जाणून घेणार फिजिकल क्वांटिटीज काय असतात, फंडामेंटल क्वांटिटीज काय असतात, सॉरी. तर फंडामेंटल क्वांटिटीज याला म्हणतो आपण, द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे. तर एक्झाम्पल्स मध्ये काय, मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे. जसं मी जस्ट तुम्हाला एक्सप्लेन केलं, काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पण सांगितले. तर फंडामेंटल क्वांटिटी सांगायचं म्हणजे काय मराठी भाषेत, एक वीट आहे. ठीक आहे. जेव्हा आपण एखादी घराचं बांधकाम करत असतो. ठीक आहे. तर तेव्हा आपण पहिले काय करतो, विटापासून सुरुवात करत असतो. ठीक आहे. तर पहिली जी वीट आहे, तर ती तुमच्यासाठी फंडामेंटल झाली, म्हणजे बेसिक क्वांटिटी झाली. ठीक आहे. जर लेंथ, वीट, ह्या सगळ्या तुमच्या बेसिक क्वांटिटी झाल्या. ठीक आहे. पण जेव्हा आपण विटावर वीट ठेवत ठेवत जसं आपण भिंतीचं काम करतो, जसं घराचं काम करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, एक वॉल तयार होते. ठीक आहे. तर ती झाली तुमची डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे सांगायचा अर्थ काय, मी दोघांचा कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला, कम्पॅरिझन. फंडामेंटल म्हणजे काय, डू नॉट डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटीज, म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड क्वांटिटी नसतात. ठीक आहे. आणि डिराइव्ह म्हणजे काय, जे की दुसऱ्यावर डिपेंड आहे, द क्वांटिटी विच इज डिपेंड ऑन द अनदर फिजिकल क्वांटिटीज, नथिंग बट द डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे. तर मी तुम्हाला पुढे सांगेल एक्झाम्पल मध्ये काय. Derived quantity. The physical quantities depend on one or more fundamental quantities for their measurement are known as derived quantities. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय झालं, एक्झाम्पल एरिया, जसं की व्हॅल्यूम झालं, स्पीड झालं, फोर्स झालं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डिराइव्ड क्वांटिटीज. जे ह्या सगळ्या ज्या डिराइव्ड क्वांटिटीज ह्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे. जसं की एरिया. एरिया म्हणजे काय, लेंथ इंटू वेट. ठीक आहे. व्हॅल्यूम आहे, लेंथ, विड्थ, ब्रेथ, या सगळ्या गोष्टी मिळून काय होतं, आपलं एक व्हॅल्यूम तयार होतं. ठीक आहे. स्पीड आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जर बघितलं तर स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे. डिस्टन्स हे आपण कशामध्ये करतो, मीटरमध्ये मेजर करत असतो. आणि टाइम हा आपला फंडामेंटलच युनिट आहे. ठीक आहे. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या स्पीडमध्ये दोन टर्मिनॉलॉजी आहेत आपल्या फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे कोणती, एक डिस्टन्स जे की मीटरमध्ये मेजर करतो आणि दुसरा टाइम. ह्या दोन टर्मिनॉलॉजी एका स्पीडमध्ये आली म्हणजेच काय, डिराइव्ड क्वांटिटी आहे. म्हणजे याच्यामध्ये काय, दोन क्वांटिटी डिपेंड्स आहेत स्पीडमध्ये, जसं की टाइम आणि लेंथ. तर त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे.
जसं की फोर्स झाला. फोर्स मध्ये काय? फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे. मास काय? एक आपलं फिजिकल क्वांटिटी आहे. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी पण एक वेगळी फिजिकल क्वांटिटी आहे आणि टाइम वेगळी आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तीन टर्मिनल्स ऍड होतात. तर त्याच्यामुळे मल्टिपल्स क्वांटिटी याच्यामध्ये डिपेंड आहे. त्याच्यामुळे आपण याला डिराइव्हड क्वांटिटीज म्हणतो. ठीक आहे. तर बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. दुसरा आहे युनिट्स फॉर द मेजरमेंट. ठीक आहे. बघा, युनिट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण कोणते पण गोष्टी मेजर करतो. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं की माझं वजन किती आहे, मी म्हणतोय की माझं 65 kg वजन आहे. ठीक आहे. पण जोपर्यंत त्याला केजी हा युनिट लागणार नाही तोपर्यंत त्याला व्हॅल्यू नाही. सपोज मी जर लिहिलं 65, तर 65 ला मिनिंग नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं तो युनिट खूप इम्पॉर्टंट आहे. युनिट काय शो करतो? त्याचा एक मॅग्निट्यूड शो करतो की तो कोणत्या म्हणजे त्याचे गुणधर्म काय. ठीक आहे. मॅग्निट्यूड म्हणजे तर त्याचं इम्पॉर्टन्स काय, तर ते युनिट दाखवत असतं. युनिट्स म्हणजे काय? द स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज युनिट. ठीक आहे. म्हणजे जे एक स्टँडर्ड आहे आपण यूज करतो, जसं की मीटर झालं, फूट झालं, इंच झालं, किलोग्राम झालं, पाऊंड झालं. ह्या गोष्टी आपण मेजरमेंट साठी यूज करतोय फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या युनिटचं महत्व आहे. तर लेंथ साठी आपण काय यूज करतो? मीटर यूज करतो, फूट यूज करतो, इंच यूज करत असतो. मास मध्ये आपण किलोग्राम, पाऊंड. टाइम साठी आपण सेकंड, मिनिट, हॉवर. टेम्परेचर साठी आपण काय करतो? केल्विन अँड फॅरेनहाइट यूज करतो. ठीक आहे. तर युनिटचं तुम्हाला इम्पॉर्टन्स समजलं पाहिजे. तर बेसिकली आपले जे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये मोस्टली तीन युनिट्स आहेत, सिस्टम आहे, टाइप्स ऑफ सिस्टम मध्ये. फर्स्ट आहे सीजीएस युनिट. ठीक आहे. दुसरा आहे एमकेएस युनिट. तर आपण पहिले स्टार्ट करूया सीजीएस युनिट पासून. ठीक आहे. तर सीजीएस युनिट म्हणजे मोस्टली काय असतं? द सिस्टम वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन फ्रान्स. म्हणजे ही सिस्टम पहिले इंट्रोड्यूस झाली फ्रान्समध्ये झाली. आणि यालाच आपण म्हणतो गॉसेन सिस्टम्स ऑफ युनिट. इट इज बेस्ड ऑन सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंड as the fundamental units of length, mass and time. त्याच्या या सिस्टम मध्ये आपण काय करत असतो? जो आपला मास आहे तो आपण ग्राम मध्ये मेजर करत असतो. आपलं जे लेंथ आहे ती आपण सेंटीमीटर मध्ये मेजर करत असतो. आणि जे टाइम आहे ते आपण सेकंड मध्ये, टाइम जो आहे सेकंड मध्ये मेजर करत असतो. याला आपण म्हणतो सीजीएस सिस्टम. ठीक आहे. दुसरी आहे आपली एमकेएस सिस्टम. एमकेएस सिस्टम ही पण बेसिकली आपली इंट्रोड्युसिंग फ्रान्स मध्ये झालेली आहे. आणि त्यालाच आपण फ्रेंच सिस्टम्स ऑफ युनिट पण म्हणत असतो. ठीक आहे. इट इज बेस्ड ऑन मीटर, किलोग्राम अँड सेकंड. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, जसं की मास साठी आपण किलोग्राम यूज करतो. ठीक आहे. तर आपण सीजीएस मध्ये मास साठी ग्रॅम यूज केला होता. ठीक आहे. तर सेम लेंथ साठी आपण मीटर हा युनिट इथं यूज करत असतो. आणि टाइम साठी आपण सेकंद. तुम्ही जर बघितलं टाइम साठी मोस्टली आपलं सेमच आहे सगळ्यांसाठी, सेकंद. ठीक आहे. तुमचे जे बाकी व्हॅरी होणाऱ्या सिस्टम मध्ये युनिट्स आहेत ते आहेत मीटर आणि किलोग्राम. जसं की लेंथ आणि मास साठी होतं. ठीक आहे. तिसरा आहे एफपीएस systems of unit. This system was introduced in Britain, and it is also known as British systems of unit. It is based on foot, pound and second as the fundamental units of length, mass and time. ठीक आहे. याच्यामध्ये सांगायचं काय? तिन्ही पण जर तुम्ही टाईप बघितलं तर याच्यामध्ये सगळ्यात मध्ये आपण लेंथ, मास आणि टाइमच मेजरमेंट करत असतो. फक्त याच्यामध्ये जे आहे ती युनिट चेंजेस होतात. ठीक आहे. तर ह्या ज्या सिस्टम्स आहेत हे वर्ल्ड वाईज सगळ्याच कंट्रीज मध्ये यूज होतात. ठीक आहे. आणि सगळ्या याच्यानंतर एक म्हणजे एक असोसिएशनची जी आपली इंटरनॅशनल सिस्टम असोसिएशन आहे त्यांनी एक मीटिंग करून याच्यामध्ये एसआय युनिट जे आहे की वर्ल्ड वाईज सेम आपण यूज करू शकतो त्याला. तर ते आपण 1971 मध्ये स्टार्ट केलं होतं. तर ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. ठीक आहे. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं इंटरनॅशनल सिस्टम्स ऑफ युनिट. ठीक आहे. तर एक आपली वर्ल्ड वाईड एक मीटिंग झाली होती, कॉन्फरन्स मीटिंग झाली होती वेट अँड मेजरची 1971 मध्ये. तर त्याच्यामध्ये सिस्टमचे युनिट डिसाईड केले होते. ठीक आहे. तर त्यालाच आपण म्हणत असतो एसआय युनिट. ठीक आहे. आणि एसआय युनिट कन्सिस्ट ऑफ 7 फंडामेंटल युनिट्स अँड 2 सप्लिमेंटरी युनिट्स. ठीक आहे. तर 7 फंडामेंटल युनिट्स कोणते आहेत आणि 2 सप्लिमेंटरी युनिट कोणते आहेत ते आपण पुढे बघूया.
याच्यामध्ये 7 फंडामेंटल युनिट्स मध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनेस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. तर यांचे जे एसआय युनिट आहे तर तुम्ही बघितलं, लेंथला आपण मीटर मध्ये मेजर करत असतो, मासला केजी मध्ये, किलोग्राम मध्ये, टाइमला सेकंद मध्ये, टेम्परेचरला केल्विन मध्ये, इलेक्ट्रिक करंटला एम्पियर मध्ये, ल्युमिनेस इंटेन्सिटीला कॅन्डेला आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये. ठीक आहे. तर मी जस्ट तुम्हाला 4 एक्झाम्पल दिले वरचे, लेंथ, मास, टाइम. ठीक आहे. टेम्परेचरचं पण येऊन दिले. इलेक्ट्रिक करंट आपण मोस्टली जसं की आपलं अँपियर आहे, म्हणजे करंट मेजरमेंट करत असतो आपण. ठीक आहे. जसं की आपली घरची इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यामध्ये किती करंट फ्लो होतं तर तो आपण अँपियर मध्ये मेजर करतो. ल्युमिनेस ऑफ इंटेन्सिटी, कॅन्डेला, म्हणजेच काय, सपोज आपली लाईट आहे तर लाईटचा जो इंटेन्सिटी आहे म्हणजे जो प्रकाश आहे, ती किती इंटेन्सिटी आहे म्हणजे ते आपण कॅन्डेला मध्ये मेजर करत असतो. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एखादे मॉलिक्युल्स आहे तर ते आपण मोल मध्ये मेजर करत असतो. 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत, जसं की मी सांगितलं. आपण याच्यामध्ये अँगल मेजर करत असतो, जसं की 2D मध्ये जर सांगायचं झालं, इट इज युज टू मेजर द प्लेन अँगल. तर 2D सेक्शन मध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण जो अँगल आहे तो आपण इथे बघू शकता, आर्क अपॉन रेडियस असतो. ठीक आहे. तर त्यालाच आपण रेडियन म्हणतो. ठीक आहे. तर हा आपला एक सप्लिमेंटरी युनिट आहे. ठीक आहे. दुसरा आहे स्टेरेडियन. स्टेरेडियन ऍक्च्युली आपण 3D सेक्शन मध्ये यूज करत असतो, ज्याच्यामध्ये आपण अँगल मेजर करू शकतो. इट इज यूज टू मेजर द सॉलिड अँगल. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण सेमच असतो. अँगल जो आपला असतो तो एरिया अपॉन रेडियस असतो. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म्युला विचारलं तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे. तर अँगल इज इक्वल टू एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर. ठीक आहे. तर आपल्याला स्टेरेडियन निघून जाईल, म्हणजे जो सॉलिड अँगल आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. मी याच्यामध्ये फॉर्म्युला मेन्शन नाही केला, तुम्ही बुक्स मधून, एनसीआरटीच्या बुक्स मधून पण तो रीड करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय, सॉलिड अँगल म्हणजेच काय, जसं की तुम्ही बघितलं असेल, एखादा कोन बघितला असेल. ठीक आहे. किंवा आपण आईस्क्रीम खातो तर त्या आईस्क्रीम मध्ये पण हा अँगल असतो, 3D अँगल. तर तो आपण या फॉर्म्युलेच्या साहाय्याने काढू शकतो. तर हे 2 युनिट आहेत स्टेरेडियनचे. ठीक आहे. काही प्रिफिक्सेस आपण यूज करत असतो, जसं की किलोग्राम साठी 10 to the power 3, जसं सेंटीमीटर असेल त्याच्यासाठी 10 to the power -2, मिलीमीटर असेल तर त्याच्यासाठी 10 to the power -3, मायक्रोमीटर असेल तर 10 to the power -6. जेवढं पण मी ह्या रेड मध्ये तुम्हाला हायलाइट केलेलं आहे, हे सगळे युनिट आपण मोस्टली एक्झाम्स मध्ये येतात, जसं की युनिट कन्व्हर्जन मध्ये पण हे मोस्टली येतात. नॅनो, पिको, ह्या मोस्टली जे रेड हायलाइट केलेले आहे ते तरी आपल्याला इव्हन त्यांचं कन्व्हर्जन माहित असलं पाहिजे. जे ब्लॅक मध्ये आहे, ते मोस्टली रेअर मध्ये येतात, पण तुम्हाला हे जे रेड मध्ये दिलंय ते मोस्टली तुम्हाला हे कन्व्हर्जन आलं पाहिजे. ठीक आहे. हे प्रिफिक्सेस आपण यूज करत असतो. एक्झाम्पल मध्ये सांगायचं झालं प्रिफिक्सचं, जसं की आपण 3 मिली अँपियर आहे, 3 मिली अँपियरला आपण कसं लिहू शकतो, जसं मी तुम्हाला आता प्रिफिक्स सांगितलं मागच्या स्लाइड मध्ये, 3 × 10 to the power -3 अँपियर. ठीक आहे. 5 मायक्रो व्होल्ट, 5 मायक्रो व्होल्टला कसं लिहू शकतो, 10 to the power -6 व्होल्ट. 8 नॅनो सेकंद, 8 × 10 to the power -6. ठीक आहे. तर तुम्ही असं प्रत्येक याचं करू शकता. तर हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, यायला पाहिजे. काही प्रॅक्टिकल्स युनिट्स आहेत, जसं की आपले बॅक्टेरियाज असतील, खूप मायक्रोस्कोपिक लेवलला आपण त्याला चेक करत असतो. ठीक आहे. त्याला आपण मायक्रॉन मध्ये मेजर करतो, त्याच्यामुळे आपण त्याला 10 to the power -6 मीटर असं म्हणतोय. ठीक आहे. कन्व्हर्जन केलं तर आयटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, छोटे छोटे जे मॉलिक्युल्स आहेत जे की आपल्याला नेकेड आईजनी पण व्हिजिबल होऊ शकत नाही. तर 10 to the power -9 नॅनो मीटर मध्ये आपण त्याला असं लिहू शकतो. सम प्रॅक्टिकल्स युनिट फॉर मेजरिंग द लेंथ. ठीक आहे. जसं की आपण प्लॅनेटचं डिस्टन्स मेजर करतो. ठीक आहे. तर तसं सांगायचं झालं तर 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल टू आपलं 1.5 × 10⁻⁴ असतं डिस्टन्स. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट्स म्हणजे काय असतं, इट इज डिफाईन्ड ॲज द मीन डिस्टन्स ऑफ द अर्थ फ्रॉम द सन. म्हणजेच काय, जो आपला सरासरी डिस्टन्स आहे पृथ्वीचा सूर्यापर्यंतचा, तर त्याला आपण म्हणत असतो ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. ठीक आहे. आणि 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल टू 1.5 × 10⁻11 मीटर असतो. ठीक आहे. तर हे आपल्याला माहित असलं पाहिजे.
हे मोस्टली तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारले जाऊ शकतात. मोस्टली नीट मध्ये वन सेंटेन्स मध्ये पण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्याकडे तर तुम्ही रीड करून घ्या फक्त. दुसरा आहे लाइट ईयर. इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लाइट इन व्हॅक्यूम इन 1 ईयर. ठीक आहे. तर 1 लाइट ईयर इज इक्वल टू 9.5 इंटू 10 टू पॉवर 15 मीटर्स. ठीक आहे. तर हा आपण लाईट इयर मोस्टली डिस्टन्स मेजर करण्यासाठी यूज करतो स्टार्स मधला. तर हे पण डिस्टन्स मेजर करतं. तुम्हाला युनिट्स विचारू शकतात की लाईट इयर हा कशाचा युनिट आहे, तर तुम्हाला मेजर आपण कशासाठी यूज करतो. जसे की तुम्हाला ऑप्शन मध्ये देऊन टाकतील टाइम, डिस्टन्स, स्पीड. तर त्याच्यानंतर तुम्हाला एक सिलेक्ट करायचे करेक्ट ऑप्शन कोणता आहे. ठीक आहे. तर एमसीक्यू टाईप मध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. दुसरं की काही सम प्रॅक्टिकल्स युनिट इन मेजरिंग एरिया, जसं की आपण गावाकडे शेती वगैरे मेजर करायचं असेल तर जसं म्हणतो की एकर मध्ये आपण मेजर करत असतो. तर ठीक आहे. तर 1 एकर इज इक्वल टू 4046 मीटर स्क्वेअर आहे. जसं हेक्टर आहे. हेक्टर पण आपण 100 बाय 100 मीटर मध्ये मेजर करू शकतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जे की आपल्या क्षेत्रफळ मेजर करायसाठी आपण यूज करत असतो. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नंतर स्लाइड एकदा रीड करू शकता. जसं की डेली लाईफ मध्ये आपण ह्या गोष्टी बघत असतो. स्टील आहे. आपण जेव्हा पण घराचं काम करतो तेव्हा आपल्याला, आपण असं नाही म्हणत की आपल्याला किती स्टील लागणार आहे. आपण ज्यावेळेस टन मध्ये गोष्टी बोलत असतो की आपल्याला किती टन स्टील लागेल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण 2 टन, 1 टन, व्हॉट एव्हर जे असेल, तर 1 टन इज इक्वल टू आपलं 1000 केजी असतं. हे बेसिक आहे, हे माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. जसं की आपलं धान्य आहे. धान्य आपण म्हणतो की, जसं की आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आहे. तर आपण म्हणतो की किती सोयाबीन झाली, 2 क्विंटल, 5 क्विंटल. तर 1 क्विंटल म्हणजेच 100 केजी. ठीक आहे. तर हे तुम्हाला बेसिक्स आहेत, हे गोष्टी माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. जसं की तुम्हाला मी सांगितलं की 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर त्यांच्या 7 फंडामेंटल क्वांटिटीजचे 7 डायमेन्शन्स आहेत. ठीक आहे. तर हे सगळं वर्ड वाईज सेमच आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण लेंथला डायमेन्शन मध्ये लिहायचं, तर आपण ब्रॅकेटमध्ये देऊन कॅपिटल जो आहे लेटर तो आपण घेत असतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. लेंथला एल कॅपिटल घेत असतो, मासला एम घेतो, टाइमला टी घेत असतो, आपण टेम्परेचरला आपण के घेतो. के का घेतो की आपण केल्विन हा आपला युनिट आहे टेम्परेचरचा, त्याच्यामुळे आपण के घेत असतो. करंटला आपण अँपियर घेतो, अमाऊंट ऑफ सबस्टन्सला आपण एन घेतो, आणि ल्युमिनस ऑफ इंटेन्सिटीला जे घेत असतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. आपण आतापर्यंत ज्या गोष्टी अभ्यासल्या, मेजरमेंट आणि युनिट, हे बेसिक होतं आतापर्यंत जे आहे. मी थोडं फास्ट घेतोय, याच्यामध्ये असं टाइम स्पेंड करण्यासारखं काही नाही. बेसिक कॉन्सेप्ट आहे. तुम्ही बुक जरी रीड केलं तुम्हाला समजून जातील, पण मी तुम्हाला प्रॅक्टिकल याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे. थेरॉटिकली थोडं बोरिंग जातं, रीड करण्यामध्ये थोडा टाइम जातो, त्याच्यामध्ये आपला म्हणजे टाइम वाया जाऊ शकतो त्याच्यामध्ये. तर बेसिकली डायमेन्शन्स काय असतात हे समजणं इम्पॉर्टंट आहे. डायमेन्शन म्हणजे काय? द पॉवर ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इन डिराइव्हड क्वांटिटी आर कॉल्ड एज डायमेन्शन ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजेच काय? जे की जे आपण डिराइव्हड क्वांटिटीज आहे. सपोज जसं मी सांगितलं तुम्हाला, स्पीड हा डिराइव्हड क्वांटिटीज आहे. तर स्पीड म्हणजे काय असतं? बरोबर आहे. डिस्टन्स अपॉन टाइम. याच्यामध्ये काय आहे? माझे दोन फंडामेंटल क्वांटिटीज आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये अजून डिस्टन्स अपॉन टाइम झाला. डिस्टन्स म्हणजे माझं मीटर मध्ये आलं, आणि जो टाइम आहे तो आला सेकंड मध्ये. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये दोन फंडामेंटल क्वांटिटीज आहे माझे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पॉवर, तर पॉवर माझे किती येते? स्पीडच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर डिस्टन्स आहे. ठीक आहे. डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स आपण मीटर मध्ये मेजर करतो तुझं, त्याच्यामध्ये लेंथचा पॉवर 1 येईल आणि टाइमचा पॉवर आपला 1 येईल. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये पुढे एक्सप्लेन करतो. तर डायमेन्शन्स काय असतं? द पॉवर ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज इन अ डिराइव्हड क्वांटिटी आर कॉल्ड एज डायमेन्शन ऑफ दॅट क्वांटिटी. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आता डेन्सिटी आहे. डेन्सिटी म्हणजे काय असतं? मास अपॉन व्हॅल्यूम. ठीक आहे. तर मास अपॉन व्हॅल्यूम आहे. व्हॅल्यूम म्हणजेच काय? लेंथ, ब्रीथ आणि हाईट. ठीक आहे. तर तुम्ही त्याचं डायमेन्शन घेतलं,
आता सपोज मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं दोन्हीचं हे घेत असतो डायमेन्शन. आता जो मास आहे त्याला आपण एम लिहिलाय, आणि जो व्हॉल्यूम आहे लेंथला आपण एल लिहितो. ब्रीथ हा पण आपला लेंथ मध्येच मेजर करत असतो, त्याच्यामुळे आपण एल घेतलंय. हाईट पण आपण लेंथ मध्ये मेजर करतो, त्याच्यामुळे आपण एल घेतलंय. याच्यामध्ये काय, आपल्या दोन फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. कोणते, एक मास आहे आणि दुसरा आहे लेंथ. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये मास आणि लेंथची किती पॉवर आहे, तर ते आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता आपण जर फायनल डेन्सिटीचं डायमेन्शन काढलं तर आपलं डायमेन्शन येतं M0L-3. ठीक आहे, सॉरी, M1L-3. याच्यामध्ये T0 आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, द डायमेन्शन ऑफ द डेन्सिटी आर इन मास, मासचा एक आहे आणि लेंथचा 3 आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. हे नीट मध्ये मोस्टली तुम्हाला विचारले जातात. एखादा क्वेश्चन तुम्हाला याच्यावर येऊ शकतो, जसं की मी सांगितलं तुम्हाला, जेवढे पण टर्मिनॉलॉजी आहे, सरफेस टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, यंग्स मॉड्युलस आहे, व्हॉट एव्हर जे आहे टर्मिनॉलॉजी, क्रिटिकल थोडे असतात जे की डिराइव्ड फॉर्म मध्ये तुम्हाला डायमेन्शन काढायला विचारले जातात. याची प्रॅक्टिस तुम्हाला घरी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्स मध्ये त्याचे पूर्ण मार्क मिळतील. आता आपण डायमेन्शनचा यूज करून एखादं इक्वेशन करेक्ट आहे की नाही ते पण डायमेन्शन वरून आपण चेक करत असतो. डायमेन्शनचा यूज करून आपण युनिटला पण कन्वर्ट करू शकतो, आणि त्याच्यावरून काही फॉर्म्युलेट पण आपण फॉर्म्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर आपल्याला डायमेन्शनचं यूज करून एखादं इक्वेशन कसं करेक्ट आहे, तर ते आपण याच्या मध्ये समजून घेऊया. आता बघा, तुम्हाला एक इक्वेशन दिलंय डिस्प्लेसमेंटचं. ठीक आहे, डेल एक्स इज इक्वल टू व्हीटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, की हा डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हा आपल्याला आयडेंटिफाय करायचा. ठीक आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये पण विचारू शकतात. एक इक्वेशन देऊन टाकतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतील हा डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय, जेव्हा पण आपण डायमेन्शनली करेक्ट व्हेरीफाय करतो, त्याच्यामध्ये तुम्ही LHS इक्वल टू RHS पण करू शकता. मोस्ट ऑफ द जे टीचर्स आहेत ते तुम्हाला LHS इक्वल टू RHS च्या प्रोसेसमध्ये पण शिकवतात. ठीक आहे, तर तुम्ही ते पण टर्मिनॉलॉजी यूज करू शकता. पहिले तुम्ही काय करा, LHS साईडचे डायमेन्शन घेऊन टाका आणि त्याच्यानंतर RHS साईडचे डायमेन्शन घेऊन टाका. जर दोन्हीचे डायमेन्शन सेम असतील, म्हणजे युनिट सेम असतील, तर तुमचा जो इक्वेशन आहे तो करेक्ट आहे. जर तुमचे दोन्हीचे RHS इक्वल टू LHS चे डायमेन्शन्स आणि युनिट डिफरंट येत असतील, तर तो इक्वेशन नॉट करेक्ट आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक एक्सप्लेन करतो बेसिक, याच्यावर पण जास्त टाइम आपल्याला घालवायचा नाहीये. आता बघा, डेल एक्स आपली LHS आहे, डिस्प्लेसमेंट आहे. याच्यामध्ये आपण जो डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, आपण त्याला एखादी गोष्ट डिस्प्लेसमेंट मेजर करायचं तर आपण त्याला लेंथ मध्ये मेजर करणार. म्हणजे एखादी गोष्ट आहे, सपोज मी हा माऊस आहे तर त्याला थोडा डिस्प्लेस केला. ठीक आहे, म्हणजे इनिशियल पोझिशन पासून 1-2 मीटर अंतरावर मी त्याला डिस्प्लेस केला. ठीक आहे, तर म्हणजेच काय होईल, तो आपण लेंथ मध्ये त्याला मेजरमेंट करणार की तो किती डिस्प्लेस झाला. ठीक आहे, तर आपण त्याला लेंथ मध्ये मेजर करतो. दुसरा आहे व्हीटी. व्हीटी म्हणजेच व्हेलॉसिटी इंटू टाइम. ठीक आहे, तर व्हेलॉसिटी म्हणजेच काय, लेंथ अपॉन टाइम आहे. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेस अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे, तर तुम्हाला फिजिक्सच्या भाषेत सांगायचं झालं तर डिस्प्लेसमेंट मी जसं आता तुम्हाला जस्ट सांगितलं, डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मेजर करतो, लेंथ मध्ये. आणि जो टाइम आहे तो आपल्याला माहितच आहे, किती टाइममध्ये तो डिस्प्लेस झालाय. आणि दुसरा टाइम दिलेला आहे आपल्याला. टाइम टाइम कॅन्सल होऊन जाईल, याच्यामध्ये आपल्याला इथे काय राहील, फक्त एल राहील. ठीक आहे, आता दुसरी टर्मिनॉलॉजी काय, हाफ एटी स्क्वेअर. ठीक आहे, याच्यामध्ये आपण कॉन्स्टंट घेत नाही, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे पण व्हेरिएबल्स आहेत त्यांचेच फक्त आपल्याला युनिट काढायचे आहेत. जे पण कॉन्स्टंट असतात ते कधी पण युनिटलेस असतात आणि डायमेन्शनल लेस असतात. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दुसरं एटी स्क्वेअर. एटी स्क्वेअर म्हणजे काय, ऍक्सिलरेशन इंटू टाइम. ठीक आहे, ऍक्सिलरेशन ऍक्सिलरेशन म्हणजेच काय, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. जसं की आता आपण व्हेलॉसिटीचा काढलाय, आणि याच्यामध्ये टाइम टाइम कॅन्सल होऊन जाईल, याच्यामध्ये पण फक्त लेंथ राहील. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा LHS साईडचा आहे, डेल एक्स डिस्प्लेसमेंट, तो लेंथ आहे. ठीक आहे, आणि इकडचे जर बघितलं तुम्ही, तर यांचे पण दोन्हींचे जे युनिट्स आहेत ते पण लेंथच येत आहेत. याचा अर्थ असा आहे, जर युनिट्स आणि डायमेन्शन जर दोन्ही साईडचे सेम असतील तर तो इक्वेशन
करेक्ट आहे, तर हे आपण डायमेन्शनली सांगू शकतो. ठीक आहे. तर ह्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. दुसरा आहे युनिट कन्व्हर्जन. ठीक आहे. सपोज आता एक्झाम मध्ये तुम्हाला विचारू शकतात किंवा थेरी पेपर मध्ये पण विचारू शकतात की तुम्हाला एखादं एसआय युनिट आहे, त्याला तुम्हाला सीजीएस युनिट मध्ये कन्वर्ट करायला सांगू शकतात. तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी आल्या पाहिजे. ठीक आहे. तर आपण एखादी सपोज एसआय युनिट आहे, त्याला सीजीएस युनिट मध्ये कसं कन्वर्ट करतो ते तुम्हाला मी एक्झाम्पल थ्रू सांगणार आहे. याच्यामध्ये काय, डायमेन्शन ऑफ फोर्स. ठीक आहे. ML T-2 ह्या गोष्टी तुम्हाला पाठ असल्या पाहिजे. जे की डायमेन्शन्स आहेत, जसं की फोर्स आहे, व्हेलॉसिटी आहे, एक्सेलरेशन आहे. ह्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत, ह्या तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जातात. त्याच्यामुळे ह्या एकदम तुम्हाला बाय हार्ट असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे सगळ्या गोष्टी. तर डायमेन्शन आता इथे जर फाइंड आउट करायचं झालं, तर फोर्सचं पण आपण फाइंड आउट करू शकतो. फोर्स म्हणजेच काय, मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे. इथं मासचा 1 येईल. ठीक आहे. आणि ऍक्सेलरेशन म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन मध्ये आपण व्हेलॉसिटी अपॉन टाइम आहे. ठीक आहे. तर इथं व्हेलॉसिटी आपण व्हेलॉसिटी मध्ये म्हणजे पण तो पण लेंथ मध्ये आला. ठीक आहे. तर लेंथची टर्मिनॉलॉजी 1 आली आहे इथे. तर तुम्ही बाय त्याला डिराईव्ह केल्यानंतर तुम्हाला हा डायमेन्शन भेटेल. ठीक आहे. आणि T-2 म्हणजे त्याच्यामध्ये अपॉन मध्ये टाइम जातो, त्याच्यामुळे हा LM T-2. हे तुम्हाला पाठ करून घ्यायचे. असे युनिट्स तुम्हाला भेटतील, म्हणजे डायमेन्शन्स डायरेक्टली तुम्ही तिथे क्लिक करू शकता. आता इथं मला कन्व्हर्जन करायचं. ठीक आहे. आता फोर्स आपण मोस्टली, फोर्सचं युनिट काय आहे? हा एसआय युनिट आहे, न्यूटन. ठीक आहे. आता यालाच मी जर ह्या मास इंटू ऍक्सेलरेशनच्या फॉर्म मध्ये जर त्याला लिहिलं तर कसं लिहू शकतो? मास माझा एम मला, सॉरी, केजी मध्ये आला. ठीक आहे. आणि ऍक्सेलरेशन माझं मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये आला. ठीक आहे. तर हा झाला माझा, यालाच आपण म्हणतो 1 न्यूटन. ठीक आहे. एसआय युनिट मध्ये. आता मला याला डाईन डाईन मध्ये युज करायचं, म्हणजे 1 न्यूटन मधून मला 1 डायन मध्ये कन्व्हर्ट करायचं. ठीक आहे. तर आता मी काय करतो, सीजीएस मध्ये आपण काय करत असतो, सेंटीमीटर मध्ये. जर लेंथ असेल त्याला सेंटीमीटर मध्ये करत असतो, मास असेल त्याला ग्राम मध्ये, आणि टाइमला सेकंड मध्ये. ठीक आहे. आता मी याला कन्वर्ट केलं, 1 न्यूटनला मी 1 डायन मध्ये कन्वर्ट केलं. आता मला 1 न्यूटन इज इक्वल टू किती डायन, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. जर आपण यांचा रेशो घेतला, तर बाय कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन हा व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे. तर इथे काय केलंय, तुम्ही जर बघितलं, दोन्हीचा रेशो घेतलाय. वरचा जो आहे, हा वरचा जो पोर्शन आहे, हा सगळा आपला एसआय युनिट मध्ये आहे. ठीक आहे. किंवा एमकेएस युनिट मध्ये म्हणू शकता. आणि जर तुम्ही खालचं बघितलं, तर याच्यामध्ये तुम्हाला सगळं सीजीएस युनिट मध्ये दिसत. आता इथे काय केलं, 1 मीटरला त्यांनी कन्व्हर्जन केलंय सेंटीमीटर मध्ये, म्हणजे खालची टर्मिनॉलॉजी सोबत त्यांनी मॅच केली. ठीक आहे. आता हा 1 केजी आहे, त्याला ग्राम मध्ये कन्वर्ट केलं, जेणेकरून हे कॅन्सल आउट होतील. आता इथे माझ्या गोष्टी टाइम टाइम कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आता इथे 100 आणि 1000 ग्राम यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, तर त्याला पॉवरच्या फॉर्म मध्ये 10⁵ येते. ठीक आहे. म्हणजेच काय, एका न्यूटन इज इक्वल टू आपला 10⁵ डायन. ह्या गोष्टी बेसिक आहेत, ह्या तुम्हाला समजल्या पाहिजे. ठीक आहे. आता आपण फॉर्म्युला कसा डिराईव्ह करू शकतो, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं असतं. इक्वेशन म्हणण्याऐवजी एक थेरॉटिकल फॉर्म मध्ये तुम्हाला एक रिलेशन दिलेलं असतं, आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचं एक इक्वेशन फाइंड आउट करायला लावतात. ठीक आहे. याच्यामध्ये पण आपण डायमेन्शनचा यूज करणार आहे. तर एक तुम्हाला एक्झाम्पल थ्रू मी हा कसा फाइंड आउट केला जातो ते मी सांगणार आहे. सेम पॅरलली तुम्ही एक्झाम्पल्स घरी पण ट्राय करायचे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये सोपं जाईल. ठीक आहे. तर एक बेसिक आपण घेऊया याच्यामध्ये. आता एक एक्झाम्पल आहे, द टाइम पिरियड T ऑफ ऑसिलेशन ऑफ सिम्पल पेंडुलम डिपेंड ऑन लेंथ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. म्हणजेच काय सांगितलं, एक टाइम पिरियड आहे, म्हणजे आपलं एक इक्वेशन दिलं त्याने, टाइम पिरियड इज डिपेंड ऑन लेंथ अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय, त्याने आपण डायरेक्ट प्रोपोर्शनल मध्ये घेतले. त्याला जर आपण सॉल्व्ह केलं, T इज इक्वल टू के एल टू द पॉवर ए, अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याला पॉवर आपण बी लिहिलं. ठीक आहे. एक इक्वेशन तयार केले याच्यामध्ये पण आपण. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे,
याचं पण सेम तुम्ही करू शकता. LHS साईड आणि RHS साईडचे दोन्ही साईडचे डायमेन्शन घ्यायचे आणि त्याच्यानंतर ह्याच डायमेन्शन तुम्हाला ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचे आणि ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला जर आपले बेस सेम झाले, सपोज माझा हा टाइम आहे, टाइमचा बेस सेम झाला, याच्यानंतर मी पॉवरला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. तर मी ते तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे. आता मी काय करतो, एका साईडचं पहिले डायमेन्शन घेऊन टाकतो. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ टी म्हणजे मी टाइम इकडच्या साईडचं मी टी अवेलेबल आहे फक्त. तर माझ्याकडे काय L0 M0 झाले, टीचा पॉवर 1 आला म्हणजे माझ्याकडे फक्त टाइम अवेलेबल असल्यामुळे मी T1 केलं. ठीक आहे. आता मी काय करतो, डायमेन्शन्स ऑफ एल. डायमेन्शन्स ऑफ एल मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे फक्त एल अवेलेबल आहे, बाकीचे सगळे झिरो होतील माझे पॉवर. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ ग्रॅव्हिटी याच्यामध्ये माझं काय होईल, आता हा इथे बघा, तुम्हाला हा बेसिक ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असतं आणि याचं डायमेन्शन तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तर इथे तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू टाकू शकता, नाहीतर तुमचा एक्झाम मध्ये इथे पण टाइम जाऊ शकतो. कारण की तुम्हाला इथं सेपरेटली ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा डायमेन्शन काढावं लागेल. ठीक आहे. तर हे तुम्हाला पाठ असणं पाहिजे, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. तर याचं जो डायमेन्शन आहे तो काय, M0 L1 T-2. ठीक आहे. आता मी काय करतो, ह्या जे तीन टर्मिनॉलॉजी याचे डायमेन्शन मी ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहे. ठीक आहे. तर आता मी ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर काय येईल, माझं L0 M0 T1 इज इक्वल टू के L1 M0 T0 आणि ब्रॅकेटचा पॉवर म्हणजे इथं काय, एलचे डायमेन्शन टाकलेत मग. ठीक आहे. एलचे डायमेन्शन टाकले आणि त्याला पॉवर माझा ए. सेम मी ऍक्सेलरेशन ड्यूटीचा ग्रॅव्हिटीचा डायमेन्शन टाकणार आणि त्याच्यावर पॉवर माझा बी येईल. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं, मी काय करतो, आता याला सिम्प्लिफाय करतो. ठीक आहे. आता मी काय करणार, हा पॉवर जो आहे हा मी मधल्या व्हॅल्यूशी मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. तर आता तुम्ही जर बघितलं, LA बाकीच्या M0 T0 होऊन जाईल, कारण की त्या मल्टिप्लिकेशन मध्ये झिरो होऊन जातं. ठीक आहे. तर सेम थिंग इथे पण होणार. मी B चा जो पॉवर आहे तो L M आणि T सोबत मल्टिप्लाय करा. ठीक आहे. तर सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होईल, माझं इक्वेशन असं बनेल. आता मी काय करतो, L ची पॉवर जी आहे, माझं L लेंथ आहे, मी याचं पॉवर काय करतो, प्लस करतो. मी तुम्हाला सांगितलं, जर तुमचा बेस सेम असेल त्याच्यामध्ये या दोन्हीची मी ऍडिशन करू शकतो पॉवरची. ठीक आहे. सेम आता M0 ला काही पॉवर नाहीये, टी ला इथे -2B येईल कारण की इथं झिरो असल्यामुळं. आता याच्यामध्ये माझे काय होईल, ए आणि बी चे व्हॅल्यू फाइंड आउट होतील, म्हणजे काय, मला ए आणि बी चे व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं, LHS इक्वल टू RHS. ठीक आहे. इकडे माझं L0 आहे, इकडं एल आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बेस सेम असल्यामुळे काय होईल, माझं पॉवरचं इक्वेशन मी सिम्प्लिफाय करू शकतो, म्हणजे A+B इज इक्वल टू 0 आणि इकडे -2B इज इक्वल टू 1. म्हणजे काय, मी जे दोन टर्मिनॉलॉजी आहेत ते मी मॅच करतो. ठीक आहे. म्हणजे यांची पॉवर मॅच करून घेतो फक्त. तर आता मी A+B इज इक्वल टू 0 -2B इज इक्वल टू 1. ठीक आहे. तर आता इथं तुम्ही -2B इज इक्वल टू 1, इथून B ची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला, B इज इक्वल टू -1/2. आणि हीच B ची व्हॅल्यू जर तुम्ही A+B इज इक्वल टू 0 मध्ये पुट केलं तर तुम्हाला 1/2 व्हॅल्यू पुट भेटेल. आता हेच जे ए आणि बी ची व्हॅल्यू आहे हे तुम्हाला ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचे. इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला ही व्हॅल्यू भेटेल. आणि हे 1/2 म्हणजेच काय, स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. तर हा -1/2 आहे. जसं मी याला खाली घेऊन जाईल त्याच्यामध्ये काय होईल, तो माझा स्क्वेअर रूट बनून जाईल. ठीक आहे. 1/2 हा पण खाली गेल्यावर काय होईल, 1/2. तर स्क्वेअर रूट म्हणजे L/G होऊन जाईल. म्हणजेच काय, माझं जो टाइम पिरियड आहे त्याचं इक्वेशन काय होईल, T इज इक्वल टू K√L/G. ठीक आहे. तर हे तुम्हाला इक्वेशन सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे. तर सेम टाईपचे तुम्ही एक्झाम्पल्स घरी प्रॅक्टिस करू शकता. पुढे आहे सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे. सिग्निफिकंट फिगर्सवर तुम्हाला पण क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. आता सिग्निफिकंट फिगर्स काय असतात, मी तुम्हाला ते त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही रूल्स आहेत, ते तुम्हाला माहिती असतात, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, एक रिलायबल डिजिट असतं आणि लास्ट अनसर्टन डिजिट असतात. ठीक आहे. म्हणजे डिजिटल प्लेस म्हणजे एका डिजिट व्हॅल्यू नंतर जे प्लेस येतं त्याला अनसर्टन डिजिट म्हणतो आपण. ठीक आहे. तर मी तुम्हाला ते एक्झाम्पल थ्रू सांगतो. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, आपण मास मेजर केलंय. ठीक आहे. मास मध्ये आपली व्हॅल्यू आली 6.11 ग्राम.
म्हणजे ज्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत आपले 3. ठीक आहे. आता इकडे स्पीड आहे. स्पीड आपलं 67 km/h आहे. तर याच्यामध्ये पण 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. तर आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्याच्यावर तुम्हाला विचारतील की याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ठीक आहे. तर असं तुम्हाला प्रॅक्टिकल सपोज मोस्टली जे की आपल्याला डेली रुटीन मध्ये आहेत किंवा फिजिक्स मध्ये जेवढे पण टर्मिनॉलॉजी आहेत त्याच्यावर तुम्हाला सिग्निफिकंट फीचर विचारले जातात. ठीक आहे. तर ते तुम्हाला आलं पाहिजे. सिग्निफिकंट फीचर काय आहे आपलं, फिगर्स काय आहेत. दुसरा आहे टाइम आहे. टाइम सपोज 12.76 आहे. याच्यामध्ये पण 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. हे सगळे याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. तुम्ही तुम्हाला ते खाली एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये काय काही रूल्स दिले सिग्निफिकंट फिगरचे. पहिला रूल्स काय, ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. म्हणजेच काय, नॉन झिरो जे पण डिजिट आहेत ते सगळे त्याचे सिग्निफिकंट फिगर्स आहेत. म्हणजे ज्याच्यात किती आहे, समोर तुम्ही एक्झाम्पल बघितले इथं 16 दिलेले आहे, हे 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. इथं 35 आहेत म्हणजे याच्यामध्ये झिरो नाहीये इन्क्लूड, त्याच्यामुळे याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. 6438 याच्यामध्ये पण झिरो इन्क्लूड नाहीये, त्याच्यामुळे याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. म्हणजे पहिला रूल काय सांगतो, ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. दुसरा काय सांगतो, झिरो बिटवीन नॉन डिजिट्स आर सिग्निफिकंट. ठीक आहे. म्हणजे काय, 2 डिजिटच्या मध्ये जर झिरो असेल तरी पण तो सिग्निफिकंट फिगर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 205 याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर आहे. 3008 याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहे. 60.005 याच्यामध्ये 5 सिग्निफिकंट फिगर आहे. म्हणजे इन बिटवीन जरी झिरो असेल तरी आपण त्याला सिग्निफिकंट मानू शकतो. याच्यामध्ये काय सांगितलंय, जर आपलं डेसिमल पॉईंट नसेल याच्यामध्ये आणि जर आपल्या आरएचएस साईडला झिरो असतील तर त्या केसमध्ये हे नॉन सिग्निफिकंट असतं. ठीक आहे. जर तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघू शकता, तर टर्मिनल झिरोज इन अ नंबर विदाउट डेसिमल आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे याच्यामध्ये डेसिमल नाहीये त्याच्यामुळे हा नॉन सिग्निफिकंट आहे. जर इथे डेसिमल असतं 4.00 असतं तर हा आपण याला सिग्निफिकंट म्हटलं असतं. पण याच्यामध्ये काय 400 आहे आणि याच्या आरएचच्या साईडला 2 झिरो आहेत. म्हणजे याच्यामध्ये डिजिट प्लेस नंतर जर 00 असतील तर त्याला मिनिंग नाही आहे. ठीक आहे. जरी जर डेसिमल पॉईंट असेल तर इम्पॉर्टंट आहे की तो सिग्निफिकंट फिगर मध्ये आला असेल. त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे, फक्त 1 आहे. 00 आपण घेत नाही याच्यामध्ये. 3050 याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर आहे, कारण की हा झिरो आहे, डेसिमल पॉईंट नंतर आहे. ठीक आहे. डेसिमल पॉईंट नसल्यामुळे हा आपण झिरो इन्क्लूड नाही केला. 20 ± 1 सेकंड. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये पण सिग्निफिकंट 2 आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल 20 आहे, इथं तर यायला नाही पाहिजे इथं पण, कारण की डेसिमल पॉईंट नाही दिलेला. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय ±1 दिलेला आहे. सपोज जर आपण प्लस मध्ये केलं तर काय होईल, हायर व्हॅल्यू 21 जाईल. तर ती काय आहे आपली नॉन झिरो आहे, तर त्याला आपण 2 सिग्निफिकंट म्हणू शकतो. आता इथं मायनस मध्ये जर आपण केलं तर किती होईल, 90 येईल. ठीक आहे. 19 त्याच्यामध्ये पण नॉन झिरो आहे, त्याच्यामुळे आपण डेसिमल फिगर आपलं काय 2 येईल. ठीक आहे. हे आपल्याला टॉलरन्स मध्ये दिलेलं आहे. दुसरा एक टर्मिनल झिरो दॅट आर ऑल्सो टू द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट इन अ नंबर आर सिग्निफिकंट. जसं मी तुम्हाला सांगितलं की डेसिमल जर पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल आणि झिरो असतील त्याच्यामध्ये आरएचएस साईडला, तरी आपण त्याला सिग्निफिकंट फिगर मध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये किती 4 आहे, जसं की 64.00 याच्यामध्ये पण झिरो आहे, पण हे डेसिमल पॉईंट अवेलेबल असल्यामुळे आपण याला इन्क्लूड करतो. याच्यामध्ये किती आहे 5 आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते तुम्हाला खूप केअरफुली रीड करायचं आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. पाचवा रूल काय सांगतो, इफ द नंबर इज लेस दॅन 1 अँड ऑल झिरोज बिफोर द फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉन सिग्निफिकंट. म्हणजेच काय, जर सुरुवातीलाच आपले झिरो असतील आणि त्याच्यामध्ये तुमचं जर सपोज डेसिमल आहे तरी पण तो नॉन सिग्निफिकंट आहे. ठीक आहे. आता जर सुरुवातीला आपला झिरो आहे, इथे नॉन झिरो आहे, याच्यामध्ये आपण फक्त या 2 नॉन झिरो व्हॅल्यूलाच आपण सिग्निफिकंट म्हणतो. इथे पण आपण जे सुरुवातीला डेसिमल पॉईंट आणि 00 दिले त्याला आपण सिग्निफिकंट नाही घेतलं. ठीक आहे. याच्यामध्ये पण 3 आहे. हे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक रीड करायचे. दुसरा आहे ड्युरिंग कन्व्हर्जन ऑफ युनिट्स यूज पॉवर ऑफ 10. जर पॉवर मध्ये दिलेलं असेल तर पॉवरचे आपण याच्यामध्ये इन्क्लूड करत नाही सिग्निफिकंट फिगर मध्ये. जे की आपले ऍक्च्युअल व्हॅल्यूज आहेत डेसिमल प्लेसेस मध्ये तेच आपण घेतो. आता तुम्ही जर इथं बघितलं 2.700 × 10⁻², तर आपण हे कन्सिडर करत नाही. याच्यामध्ये फक्त आपण 4 डेसिमल आपले 4च सिग्निफिकंट फिगर कन्सिडर केलं जाणार. याच्यामध्ये पण खाली आपण 4च करणार, कारण की आपण पॉवर इन्क्लूड नाही करत सिग्निफिकंट फिगर मध्ये.
हे तुम्हाला अं, माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे थोडं बेसिक आहे. जसं की एक डझन म्हणजे काय असतं, 12 ऑब्जेक्ट्स, 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स, 1 इंच म्हणजे 2.54. ठीक आहे. हे बेसिक आहे, याची काही गरज नाही. दुसरं आहे राउंडिंग, राउंडिंग ऑफ. ठीक आहे. तुम्ही जर 7 किंवा 8 स्टँडर्डला हा रीड केला असेल टॉपिक. ठीक आहे. तर खूप बेसिक आहे, त्याच्यामध्ये काही एवढा हार्ड नाही आहे. तरी पण मी तुम्हाला एकदा एक्झाम्पल थ्रू सांगू शकतो. ठीक आहे. जर व्हॅल्यू 5 पेक्षा मोठी असेल तर आपण काय करतो, सेम ठेवत असतो. आणि जर व्हॅल्यू आपली डिजिटल प्लेस नंतर सपोज जर व्हॅल्यू आपली 5 पेक्षा जास्त असेल तर त्या केसमध्ये आपण ऍड करत असतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. आता इथं बघा 64.62 दिलाय. ठीक आहे. तर आधी इथं काय झालंय, 64.6. ठीक आहे. इथं इवन नंबर आलाय आपला, तर आपण त्याच्यामुळे इथं 64.6 इन्क्लूड केलाय. 3.651 इथं पण आपण ऍडजस्टेबल घेतलाय. ठीक आहे. आणि 54.63. ठीक आहे. हे सगळे राऊंड ऑफचे आहेत. राऊंड ऑफचे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक रीड करून घ्यायचे. मी जास्त व्हिडिओ एक्सटेंड नाही करत आहे. तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक तुम्ही बुक मध्ये रीड करू शकता. एनसीईआरटी मध्ये खूप चांगल्या प्रकारे दिले. राऊंड ऑफ वगैरे तुम्ही याच्यामधून रीड करू शकता. ठीक आहे. फक्त तुम्हाला 5 वर फोकस करायचंय. मोर दॅन 5 असेल तर काय येईल, आणि कमी असेल तर काय येईल. ठीक आहे. तर आपण आजचा आपला जो टॉपिक आहे तो इथे स्टॉप करणार आहे. ठीक आहे. काही सिग्निफिकंट फिगर मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे पण रूल दिले आहेत, ते पण तुम्हाला रीड करून घ्यायचे. तर हे पण याच्यामध्ये बेसिक दिलेलं आहे. खूप तुम्ही एनसीआरटीचा बुक रेफर केला तर तुम्हाला हे गोष्टी समजून जातील. ठीक आहे. सांगायचा हेतू हाच होता की याच्यामध्ये बेसिक जे आहे, तुम्हाला इम्पॉर्टंट जे आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. प्रॅक्टिकल जे कॉन्सेप्ट आहेत ते पण क्लिअर केलेले आहेत. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर अ, पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. थँक्यू.